नमस्कार मंडळी. महाराष्ट्रात आता किमान 3.5 वर्ष तरी कोणतीही निवडणूक होणार नाहीये. ना स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक, ना विधानसभेची निवडणूक, ना लोकसभेची निवडणूक. आणि त्यामुळे विधान परिषदेची निवडणूक असेल किंवा राज्यसभेची निवडणूक असेल, त्याची चर्चा जोरदार होताना आपल्याला दिसते. विधान परिषदेच्या एकूण 10 जागांसाठी निवडणूक आयोगाने आपला निवडणूक कार्यक्रम जाहीर केलाय. या 10 जागांपैकी 9 जागा अशा आहेत की जिथे नियमित निवडणूक होणार आहे, तर एका जागेसाठी मात्र पोटनिवडणूक होणार आहे. 12 मे रोजी या निवडणुकीसाठी मतदान होईल आणि 9 जागांसाठी हे मतदान होणार आहे. 10व्या जागेसाठीही मतदान होणार आहे. पण सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे ते या 9 जागांवर. आता पक्षीय बलाबल जर आपण बघितलं तर महायुतीकडे आमदारांची संख्या इतकी आहे की त्यामुळे सहज त्यांचे 8 उमेदवार विजयी होतील. पण एक उमेदवार जो महाविकास आघाडीचा असेल, त्यामुळे या निवडणुकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. आता तो उमेदवार कोण असणार यावरून हे ठरणार आहे की ही निवडणूक होणार की नाही होणार. उद्धव ठाकरे उभाटा सेनेचे प्रमुख हे ही निवडणूक लढणार का किंवा या निवडणुकीला उभे राहणार का? जर उद्धव ठाकरे या निवडणुकीला उभे राहिले तर शक्यता आहे की ही निवडणूक बिनविरोध होईल. पण उद्धव ठाकरे यांनी उभं राहण्यास नकार दिला तर मात्र ही निवडणूक होऊ शकते आणि एका जागेसाठीच चुरस असणार आहे. उद्धव ठाकरे यांनी स्वतः ही निवडणूक लढवावी, म्हणजे ही निवडणूक बिनविरोध होईल असं त्यांच्या पक्षातील आमदारांचं, नेत्यांचं म्हणणं आहे. पण उद्धव ठाकरे यांनी अद्याप त्याबाबत सकारात्मक असं उत्तर दिलेलं नाहीये आणि त्यामुळे उत्कंठा तिथेच आहे. बाकी सगळ्या निवडणूक जागा या आहेत तशाच येणार आहे. म्हणजे भाजपला त्यांच्या संख्याबळानुसार त्यांचे 131 आमदार आहेत, त्यानुसार त्यांना 5 जागा मिळतील. त्यानंतर शिंदेचे 57 आमदार आहेत, त्यांना 2 जागा मिळतील. अजित पवार यांच्या गटाला 1 जागा मिळेल, त्यांचे 40 आमदार आहेत. एक उमेदवार निवडून येण्यासाठी 28 आमदार लागतात. त्यामुळे हे गणित महायुतीबद्दल अगदी फिट आहे. महाविकास आघाडीकडे 46 आमदार आहेत, त्यामुळे त्यांचा एक उमेदवार निवडून येऊ शकतो. पण दुसरा उमेदवार मात्र निवडून येणार नाही, कारण त्यांना जवळजवळ 18 आमदारांची कमतरता वाटणार आणि ती मोठी आहे, साधी सोपी नाहीये. एवढे आमदार मिळवणं कठीण आहे. पण महायुतीमध्ये देवेंद्र फडणवीस आहेत आणि देवेंद्र फडणवीस यांनी ही निवडणूक आपण लढवायची असं ठरवलं तर मात्र काही खरं नाही. का खरं नाही? कारण फडणवीस हे होत्याचं नव्हतं करून टाकतात आणि हे सगळ्यांनी बघितलंय, विरोधी पक्षांनी बघितलंय, महाराष्ट्रातल्या जनतेने बघितलंय. आणि त्यामुळे ती जी 1 जागा जी महाविकास आघाडीकडे जाईल, ती 1 जागा आपण नाही हे करायची, वाया घालवायची नाही असं जर महाविकास आघाडीने ठरवलं तर त्यांच्याकडे एकमेव पर्याय आहे, तो म्हणजे उद्धव ठाकरे यांना उमेदवारी देणं. उद्धव ठाकरे हे फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांचे संबंध खूप मधुर आहेत. जरी आपल्याला राजकीय दृष्ट्या किंवा व्यासपीठावरून हे दोन नेते एकमेकांवर टीका टिप्पणी करताना दिसत असले तरी वैयक्तिक संबंध असतात आणि आपण तिथे फसतो. आपण म्हणतो अरे यांच्यात तर वैर आहे. खुद्द उद्धव ठाकरेने सांगितलं होतं की एकतर मी संपेन नाही तर तुला तरी संपवेन. कोणाला सांगितलं होतं? अर्थात देवेंद्र फडणवीसांना. पण जेव्हा कधी गरज भासते तेव्हा उद्धव ठाकरे जातात, फडणवीसांची
बंद दरवाजाआड चर्चा करतात. त्यामुळे हे संबंध मधुर आहे. आणि इतकंच कशाला मित्रांनो, आपण राज्यसभा निवडणुकीत बघितलं की शरद पवार हे भाजपचे विरोधक, बरोबर की नाही? भाजपवर टीका करतात, भाजपही शरद पवारांवर टीका करते. पण राज्यसभेच्या एका जागेसाठी जी महाविकास आघाडीकडे होती, शरद पवार उभे राहिले. त्यामुळे मग भाजपने आपला उमेदवारच दिला नाही. आता हे संबंध कुठले? पुन्हा शरद पवार यांनी त्याबाबत भाजपचे आभार मानले का? नाही, शरद पवार असं काही करत नाहीत. उलट त्यांनी सोनियांचे आभार मानले की सोनियांमुळे मला ही जागा मिळाली. त्यामुळे सर्वसामान्य जनता तुमच्या आमच्यासारखी ही फसते हो. पण राजकारणी मात्र त्यांचं राजकारण करत असतात, संबंध जपत असतात. कदाचित त्याला चाणक्यगिरी म्हणत असतील, भविष्यात उपयोगी पडतील म्हणून हे सगळं करत असतील. असो, आपण, तुम्ही आणि मी, आपण सर्वसामान्य, आपल्याला काही चाणक्यगिरी कळत नाही. समोर दिसतं त्यावर चर्चा करतो, बोलतो. तर मुद्दा असा आहे की उद्धव ठाकरे हे जर उभे राहिले तर भाजप उमेदवार देणार नाही किंवा महायुती उमेदवार देणार नाही अशी चर्चा आहे. आणि मला वाटतं त्या चर्चेत गैर असं काही नाहीये. कारण जे भाजपने शरद पवार यांच्याबद्दल केलं तेच उद्धव ठाकरे यांच्याबद्दल होऊ शकतं. आणि म्हणून लक्षात घ्या, म्हणून ही निवडणूक बिनविरोध होईल जर उद्धव ठाकरे या निवडणुकीला उभे राहिले तर, असं म्हटलं जातं. आता उद्धव ठाकरे उभे राहू शकतात का या निवडणुकीला? तर शक्यता नाकारता येत नाही. कारण असं म्हणतात की कार्याध्यक्षपदी, म्हणजे उभाटा सेनेच्या कार्याध्यक्षपदी आदित्य ठाकरे यांची नियुक्ती केली जाणार आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे त्या जबाबदारीतून मुक्त होणार आहेत, कार्याध्यक्ष पदाच्या जबाबदारीतून मुक्त होणार आहेत. आणि मग अशा वेळेस उद्धव ठाकरे जर विधान परिषदेत गेले तर एकतर त्यांचा पक्षातील आमदारांवर एक होल्ड राहील, आणि दुसरं म्हणजे कार्याध्यक्ष पदाची जबाबदारी नसल्यामुळे उद्धव ठाकरे हे अधिवेशनाला 100% उपस्थिती देतील, 100% उपस्थिती देतील. त्यामुळे ती शक्यता काही नाकारता येत नाही. अर्थात उद्धव ठाकरे हे मागचे टर्म आमदार होते आणि ते आता निवृत्त होत आहेत आणि त्यामुळे ही निवडणूक आहे. आता मुद्दा असा आहे की मागच्या टर्म मध्ये उद्धव ठाकरेंनी अधिवेशनाला किती उपस्थिती लावली, त्यांना खरंच या सगळ्या गोष्टीमध्ये स्वारस्य आहे का, हा मुद्दा आहे. पण मुद्दा तेवढा जरी आपल्याला प्रथमदर्शनी दिसत असला तरी तेवढं नाहीये. आमदार होणं म्हणजे एक शासकीय पद आपल्या हाती असणं, आणि उद्धव ठाकरे यांना शासकीय पदाची लालसा आहे. कारण मुख्यमंत्री पद जर उद्धव ठाकरे घेतात आणि ते पद राखण्यासाठी विधान परिषदेचे आमदार होतात, तर आज मुख्यमंत्री पद नसलं तरी शासकीय पद म्हणून ते आमदार होऊ शकतात. आणि त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या, म्हणजे हे कोणता निर्णय घेतील याकडे जर तुम्ही बघितलं तर मला असं वाटतं की ते ही निवडणूक, म्हणजे या निवडणुकीला उभे राहतील. आणि ते जर उभे राहिले तर भाजप सगळ्यांनाच आपलं मानतं, कोणालाही नाकारत नाही. मग भले त्याने आपल्यावर किती टीका केली असो, कितीही उलट सुलट बोललेलं असो, त्यामुळे भाजप त्यांना पाठिंबा देईल असं मला वाटतंय. आता मुद्दा असा आहे की काँग्रेस मग काय करेल? काँग्रेस या पदासाठी दावा करेल का? कदाचित काँग्रेस या पदासाठी दावा करू शकते. त्याचं कारण तुम्हाला सांगतो मित्रांनो, की काँग्रेसने बारामती पोटनिवडणुकीत आपला उमेदवार उभा केला होता. कोणाच्या विरोधात? अर्थात सुनेत्रा पवार यांच्या विरोधात. पहिल्यांदा उमेदवार उभा केला आणि आम्ही लढवणारच, पवारांनीही त्यांना पाठिंबा दिला की नाही, त्यांचा हक्क आहे,
निवडणूक म्हटली की ती लढवावीच लागते. काँग्रेसने उमेदवार जाहीर केला, सगळं केलं, फॉर्म भरला, पण अचानक तो उमेदवार मागे घेतला. का मागे घेतला? तर त्याचं कारण होतं की फडणवीस यांनी सकपाळांना फोन केला होता की तुम्ही आपला उमेदवार मागे घ्या, हे योग्य नाही. आता लक्षात घ्या की सकपाळांना फोन केला आणि सांगितलं, त्यानंतर काही दिवसातच काँग्रेसने आपला उमेदवार मागे घेतला. का घेतला असावा? त्यामध्ये विधान परिषदेची निवडणूक हे कारण असावं का? कारण जर काँग्रेसने आपल्या उमेदवारावर काँग्रेस कायम राहिली असती, तर त्याचा फटका त्यांना विधान परिषद निवडणुकीत बसला असता. म्हणजे आपल्याला तो फटका विधान परिषदेत निवडणूक बसू शकतो, कारण तिथे जर आपण उमेदवार उभा केला, म्हणजे काँग्रेसचा उमेदवार उभा केला, तर फडणवीस ती निवडणूक लढणार आणि आपल्या उमेदवाराला पाडणार. त्यापेक्षा आधीच काशागोशा गुंडाळून निघून जा, बाजूला व्हा, हा विचार काँग्रेसने केलाय. आणि त्यामुळे बारामती पोटनिवडणुकीतून त्यांनी सपशेल माघार घेतली, बाजूला झाले. हा इकडचा मुद्दा आहे. आलं लक्षात? त्यामुळे काँग्रेसने बारामतीतून माघार घेतली, हे त्यातलं कारण असेल की काँग्रेस जर उद्धव ठाकरे उभे राहिले नाहीत किंवा उद्धव ठाकरे नको म्हणाले, तर काँग्रेस आपला दावा करू शकते या जागेवर. आणि मग सकपाळ फडणवीसांना फोन करू शकतात की तुमच्या एका फोनवर आम्ही आमचा उमेदवार मागे घेतला, आता आमच्या उमेदवाराला बिनविरोध निवडून आणून येऊ द्या. आलं लक्षात राजकारण काय आहे? आणि हे सगळं राजकारण जर तुम्ही बघितलं, तर उद्धव ठाकरे जर उभे राहिले तरच ही पोटनिवडणूक बिनविरोध होऊ शकते. आणि ते बिनविरोध करण्याचं अर्थातच कोणाच्या हाती आहे? भाजपच्या, म्हणजे फडणवीसांच्या हाती आहे. फडणवीस काय निर्णय घेतील? पवारांचा अनुभव आहे, त्यामुळे वेगळं काही सांगायला नको. असो मंडळी, तुर्तास इथे थांबतो. मी आबा माळकर आपली रजा घेतो. आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, लक्षवेधला सबस्क्राईब करा. धन्यवाद.